शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य, राज्य शासनाचे सुधारित निकष जाहीर. पुणे. प्रतिनिधी राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेबाबत टी-8 सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. इयत्ता 1 ते 8वीच्या शिक्षक पदासाठी आता पेपर 1 आणि पेपर 2 उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला देण्यात आले आहेत. काय आहेत नवीन नियमावली? शासकीय निर्णयानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी खालील निकष ठरवण्यात आले आहेत. इयत्ता 1 ते 5वी प्राथमिक विभाग या गटातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक विभाग या गटातील शिक्षकांसाठी पेपर 2 उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. दोन्ही गटात नियुक्तीसाठी जर एखाद्या शिक्षकाला इयत्ता 1 ते 8वी या दोन्ही गटांसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही उत्तीर्ण करावे लागतील. विषयनिहाय पात्रता उच्च प्राथमिक स्तरावर 6वी ते 8वी विज्ञान व गणित विषयाच्या शिक्षकांसाठी विज्ञान गणित विषयाचा पेपर 2 तर सामाजिक शास्त्र विषयाच्या शिक्षकांसाठी सामाजिक शास्त्राचा पेपर 2 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पदवीच्या विषयानुसार निवड. उच्च प्राथमिक स्तरावरील शिक्षकांची पात्रता त्यांच्या पदवीच्या विषयावर अवलंबून असेल. ज्या उमेदवारांनी इतर विषयांत पदवी मिळवली आहे त्यांना गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी एका विषयाचा पेपर 2 उत्तीर्ण करावा लागेल. या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत अधिक स्पष्टता येणार असून गुणवत्तेनुसार शिक्षकांची निवड होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.